उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। मात्र राज ठाकरेंना भेटून मंत्री उदय सामंत हे जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यासाठी भेटतात असा आरोप ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला। देवेंद्र फडणवीस आणि आता अजितदादा आणि आता एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना रसद पुरत नाहीये, त्यामुळे नेते परत येत आहेत। चिमण्यांनो परत या हे वाक्य उद्धव आणि राज या दोघांना पाहून यशस्वी वाटतं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या युती संदर्भात जोरदार हालचाली आहेत आणि नेते देखील स्पष्टपणे किंवा अप्रत्यक्षपणे दोन्ही नेते एकत्रित आल्याच्या नंतर कुठेतरी खुश असल्याचं पाहायला मिळते। त्यात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा देखील वाटा आहे। मात्र दुसरीकडे आता ही जी काही युतीची चर्चा आहे त्यानंतर मेळाव्यांमध्ये कार्यक्रमांमध्ये दोघं भाऊ एकत्रित पाहायला मिळतात, यामुळे लोकांना किंवा विरोधकांना धडकी भरती का? प्रचंड। मला वाटतं कुठं काही होऊ नये त्यांना काही अशी धडकी बसणार त्यांना। कारण शेवटी मी सांगतो की उद्धवसाहेब राजसाहेब हे दोघेही भाऊ एकत्र आले तर लोकांना हे हवं आहे की ठाकरे परिवार प्रबोधनकार ठाकरेजी आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेजी यांचेच सुपुत्र पुतण्या हे पूर्णपणे आपला न्याय देतील हे लोकांना विश्वास आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी दोघंही एकत्र येतील आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार, जे काही बंडखोऱ्या, जे काही चाललं आहे हे सगळं संपून जाईल। म्हणजे इव्हन भारतीय जनता पार्टीला सुद्धा मोठा धक्का आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मित्र देवेंद्रजी काय नाही ते असं आहे ते तसं आहे होणार आणि मुद्दाम मग ते आमचे ते आहेत ना सामंतजी मंत्री महोदय, ते सामंतजी जाऊन मुद्दाम लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन राजसाहेबांना भेटतात, कधी यांना भेट कधी त्यांना भेट, हे सगळं नाटक त्यांचं चालू आहे। पण आता यांनी फॉर्म निर्णय घेतला आहे। पण हे नेमकं का भेटतात, काय कारण आहे? ते मुद्दाम म्हणजे काय संभ्रम निर्माण करण्यासाठी जनतेमध्ये, हे तसं नाही म्हणून। परंतु तुम्हाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीत हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की जबरदस्त महाराष्ट्राचं चित्र बदलेल। या दोन नेत्यांची युती होत आहे असं देखील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे बोलत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।